काम केलेलं सचिन भाऊ, खरंच मनापासून धन्यवाद। खरं डीजे वाजले पाहिजे, फटाके लागले पाहिजे। आपले निलेश स्वामी आणि त्यांचा आज वाढदिवस आहे, काल वाढदिवस होता आणि आज रामनवमी आहे, तर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे। तसेच इंजिनियर लोकांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे। काही झाडं आपल्या भाऊंनी भेट दिलेले आहेत, तर मी त्यांचे सुद्धा आभार मानतो, धन्यवाद। तसेच आमचे राजू भाऊ आहेत, भोलेनाथ भाऊ आहेत, ते इंजिनियर आहेत, अनिकेत गांगवन आहेत। मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो की जर पर्यावरणाला वाचवलं आणि झाडं वगैरे लावली तर डीजे वाजले पाहिजे, फटाके लागले पाहिजे, पण जे त्यांनी प्रदूषण होतंय ते प्रदूषण वाचवण्यासाठी की तुम्हाला फुकटचं ऑक्सिजन मिळण्यासाठी हे जी झाडं लावतो आपण मसोबा प्रतिष्ठानच्या इथं हातून ठेवा। तर निलेश भाऊंचं आपलं सहकार्य असतं। पहिल्यांदा असं झालंय, म्हणजे मनापासून मला खरंच आनंद वाटतो की बर्थडेच्या नंतर म्हणजे एक आठवण म्हणून मला स्वतःला पण एक आठवण राहील की एक चांगलं काम केलंय आपण। खरंच वृक्षारोपण करून एक खूप छान काम केलेलं आहे। याची कसं मनापासून आपण काळजी पण घेऊ शकतो की आपल्या बर्थडे नंतर लावलेलं आहे, ते खूप छान काम केलेलं आहे। सचिन भाऊ, खरंच मनापासून धन्यवाद। खरंच तुम्ही खूप खरंच म्हणजे ना याचा विचार कोण करतच नाही। उन्हाळा आल्यानंतर ना आता लोक सावली बघायला सुरुवात करतील, पण लावायचं कोणच प्लॅन करत नाही। थँक्यू सो मच। आमची जबाबदारी नाही, आमची पण जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी ही। तर आपल्या प्लांटवाल्यांनी झाडं असतील हे लहान लहान मुलांना यांनी आणलेलं आहे। याचं कारण असं आहे की पर्यावरण वाचलं पाहिजे आणि हे जे काम आहे हे आम्ही आमच्यासाठी करतच नाही, हे जे काम आहे हे ह्या मुलांच्या भविष्यासाठीच करतोय। कारण भविष्यात झाडं, ऑक्सिजन, एक काळ असा येण्याची शक्यता आहे की दिल्लीची परिस्थिती अशी आहे की ऑक्सिजन मिळत नाही, तर विकत घ्यायला लागतो ऑक्सिजन। तर ह्या मुलांच्या भविष्यासाठीच यांना जागृत केलेलं आहे आमचे निलेश भाऊंनी। आमचे सहकारी आहेत पलीकडच्या प्लांट मधून पाण्याचं विशेष सहकार्य मिळाले, त्यांचे आभार मानतो मी। थँक्यू आई। येस, तर कार्यक्रम समाप्त झाला असं घोषित करतो। धन्यवाद।